नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे खाली हॉटेलमध्ये आणि आपली बस आहे हलॉंग बेला जाणारी। तर नाश्ता वगैरे करून आम्ही लगेच बसमध्ये निघणार आहोत। तर आपल्याला इथे साताऱ्याचे पण लोक आहेत भरपूर आपल्या महाराष्ट्रामधले। तर काकी काय मग कसं वाटलं, तुम्ही आता जाऊन आलात हलॉंग बेवरून? परत यावंच वाटतं। अरे बापरे, आम्हाला मग यायलाच लागेल, आम्ही यंग कपलला यायलाच लागेल। हां, तुम्ही कुठून? सेम। अच्छा, समीक्षा पण नाश्ता करायला बसली आहे। तर आता बघूया नाश्त्याला। बघा एवढा फ्रूट्स आहेत, सॅलड काय आहे, आपला मक्का आहे, इंडियन मक्का एक आहे। बस बघा, आता आपण हलॉंग बेला चाललेलो आहे। हॅनॉईमधून हलॉंग बेला चाललेलो आहे। तिकडे तुम्हाला क्रूज भेटेल बघायला, सर्व गोष्टी बघायला भेटतील, बीचेस भेटतील, सर्व काही बघायला भेटेल। तर तुम्हाला मी तिथे जाऊनच भेटतो आता। गाईड करत आहे की हलॉंग बे कसा होता, किती साली झाला तयार, या गोष्टी सर्व सांगत आहे ते। तुम्हाला ती मी डिटेल्स नंतर देईन। आता सध्या आपण तिथं पोचल्यावरच तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार सगळे। आता आपण बसमधून उतरलो आहे एक रेस्ट घेण्यासाठी। तर आपल्याला काय बाथरूम वगैरे करायचे असेल, कारण का नंतर 2 तास बस थांबणार नाही हायवेला, त्याच्यामुळे सर्व वॉशरूमला वगैरे खायचं असेल तर खाऊन घेतील आणि मग पुढं जाऊ आम्ही। 2 तास लागेल हलॉंग बेला जायला। तर चला हलॉंग बेला तिथेच जाऊन डायरेक्ट भेटू। मित्रांनो, आता आम्ही एक पॉईंटला आलेलो आहे। तिथं मोती बघतो आपण, मोती भेटतात, मोती बघायला भेटतील शिपल्यामध्ये मोती। तर चला बघूया आपण, वेगवेगळ्या टाईपचे मोतीज भेटतील तुम्हाला बघायला। इन्फॉर्मेशन देत आहे। मोती बघा, मोती, हे मोती आहे। ओरिजिनल्स मोती आहेत, ओरिजिनल मोती कशा प्रोड्यूस होतात इथे। आता आपल्याला दाखवत आहे मोती काढायचं कसं चिपलीमधून। तर पाहूया आपण। The first step, we to turn water and open it. You can see the membrane. We can see the membrane. We cut it from around the body of the oyster. Because the membrane small and we use antibacterial to keep fresh and alive. The second step, we sew under the oyster. We open the mouth of the oyster, but not too wide, and then she puts a piece of the membrane, then uncork CORE. We will put together it to get a wrapper. After that, per oyster, we grow 2 years. After 2 years, the oyster will evaporate. Yes, 1 oyster, 1 per. One oyster, 1 per. One second. You can see the color part come from the color shell. Yes. ते आपल्याला काय दाखवत आहे, क्वालिटी 2-3 प्रकारच्या क्वालिटीज निघतात मोतीमध्ये। छोटी निघते, मोठी निघते, आणि मोती ओळखायचं कसं काय, तर मोती ओळखण्यासाठी गोल मोती आहेत, त्याच्या जेव्हा निघते तेव्हा गोल मोतीच्या वरती एक थोडासा लाईटली डॉट असते वरती, तर त्या हिशोबाने तो मोती ओळखला जातो। आणि डायरेक्ट वेगवेगळ्या टाईपमध्ये, वेगवेगळ्या कलरमध्ये पण मोती डायरेक्ट इथे शिपलीमध्ये असतात। पाहूया आपण दुसरं। आता दुसऱ्याकडे चाललो आहे आपण।
दुसरं काहीतरी दाखवते ती. मोती रेडी कसा होतो, मोती रेडी कशा करतात त्या हिशोबाने. And we use the mount the pearl to make souvenir like this one. We are choosing the same size, same color, same shape, same quality to make the earring and bracelets. You can see the machine. We will drill the hole, stick the pearl, making by. होल करण्याची मशीन बघा. We use the polyester from the pen to make the needs. Yes. For the earring, we आपण मोतीच्या शोरूममध्ये चाललो मोती बघायला. ज्वेलर्स आहे, मोती ज्वेलर्स. मोतीचे सर्व ज्वेलरी, सर्व गोष्टी भेटतील इथे. हे मोतीचा ज्वेलर्स आहे, शॉप आहे, मोती ज्वेलर्स शॉप. तर पाहू शकता तुम्ही, एकदम भारी आहे सर्व गोष्टी. तर आता बघून झालेलं आहे, तर आपण एक्झिटकडे जाऊया. चला. आता इकडचं झालेलं आहे शिपल्या मोती बघून. तर आपण हलॉंग बेला चाललेलो आहे क्रूजवर. तर चला क्रूजवर जाऊनच भेटू डायरेक्ट. नमस्कार. आता आम्ही जस्ट आलेलो आहोत हलॉंग बे क्रूज या इथे आलेलो आहोत. आम्ही क्रूजवर पण जाणार आहोत. तर चला आपण क्रूजवर जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्लेनेशन चाललं आहे. आम्ही बोट्स वगैरे घेणार आहोत, स्पीड बोट्स वगैरे. तर बघूया काय मॅडम बोलते तिथे. काय आपलं डिस्कशन काय आहे. आमची ड्रेसिंग कशी वाटते, भारी वाटते का नाही. आम्ही वाघ झालो, वाघ. हे तो जायंट व्हील बघ किती वरती आहे. जायंट व्हील बघा तुम्ही. जायंट व्हील दाखवतो मला जे या कॅमेऱ्यातून दिसत नाही. कुठे गेलं रे. हा बघा किती वरती आहे, किती लांब पण आहे. आपण आलेलो आहोत क्रूज बघायला. इथं एरिया पण बघा यांचं कसं पॉश आहे, फुल. काय बोलणार, एकदम भारी आहे. तर सर्व शिस्तबद्ध आहे, एकदम क्लिनिनेस आहे भरपूर या एरियात. बघा गार्बेज तुम्हाला कसं आहे, फिशच्या आकाराचं का बनवलेलं आहे, डस्टबिन बघू शकता. आणि आता आपण आलेलो आहोत क्रूजवर जाण्यासाठी. तर ते आपल्याला 1 बाय 1 सांगतायत जायला. तर बघूया. तिकीट्स पण काढलेले आहेत. कोण क्रूजवर चाललो आहे. हे बघा किती क्रूज आहे. आता आपल्यासारखी वरली सिलिंग आहे इथे, पाहू शकता तुम्ही.
गायडन्स करते ती एवढी आमच्यावर भडकलेली आहे ना की येताना पण लेट, जाताना पण लेट, उतरताना पण लेट, सगळ्याच गोष्टीला लेट 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 लेट. तर ते भरपूर भडकले आमच्यावर. पहिले निघाला कुठे निघालो की ती लगेच आम्हाला बोलते हे माणसं कुठे आहेत. ते पाणी म्हणजे बघायला गेलं तर आपल्यासारखंच आहे, एकदम गडूलाचं पाणी, कशाला ढवळलेलं असं पाणी आहे इथे. तर असा म्हणजे एकदम ब्ल्यूइश पाणी काय दिसलं नाही. दुसऱ्या ठिकाणी बघूया काय, आता बीचवर कुठच्या गेलो की तुम्हाला मी दाखवेन पाणी काय आहे, कसं आहे, काय नाही. तर आपण आता क्रूजवर चाललेलो आहे. आपली क्रूज आहे डायमंड लेजंड 5 स्टार क्रूज आहे आपली. तर आता तुम्हाला क्रूजवर जाऊन दाखवतो. पण बघा तर कशी एकदम एसी टाईप एसी. थँक्यू दिलेलं आहे आपल्याला. आणि सर्विस ड्रिंक दिलेली आहे, गेस्ट ड्रिंक बोलतात. तर वगैरे आहे. हे बघा टॉवेल दिलाय, टॉवेल्स आणि वेट टॉवेल पुसण्यासाठी. ग्रीन टी, ग्रीन लेमन शीज एक ग्रीन टी आहे, ग्रीन लेमन टी दिलेली आहे. इथं टी साठी भरपूर फेमस आहे. टी साठी भरपूर फेमस आहे. तर आता पाहूया आपण. हे बघा फाईन डिन आपले होणार आहे इथं क्रूजमध्ये. तर खाण्यासाठी बघा सगळे प्रकारचे फूड्स अवेलेबल आहेत. पकोडा वगैरे, KFC पण आहे थोडीशी. तर बोटीमध्ये पण मस्त सजवलं बघा. बुफे पण लावलेला आहे बघा. मित्रांनो विचारूया कसं वाटलं क्रूज. मित्रांनो कसं वाटलं क्रूज? भारी वाटलं का? रिव्ह्यू द्या चांगले. We would have the buffet for lunch. Any one of you have any allergy with any food or something like that, just come to me. I will be the one. I will show. आता आम्ही क्रूजमध्ये आहोत. तर पाहू शकता तुम्ही क्रूजचा एरिया. आणि हे आउटसाईड बघा, सिनेट आउटसाईड, क्रूजच्या आउटसाईड. आता काचीमधूनच दाखवतो, नंतर बाहेरून दाखवतो तुम्हाला. डिश बघा इथे आपल्याकडे कोलबी वगैरे आहे. बॉइल्ड कोलबी, बॉइल्ड प्रॉन्स, हे आहे बॉइल्ड लॉबस्टर, फ्राईड लॉबस्टर, हे आहे ऑयस्टर्स. हा ऑयस्टर. आणि ह्याला काय बोलतात इंग्लिशमध्ये मला माहित नाही, पण हे शिप्पी आहे. शिप्पी आपल्या मुंबईला भेटतात 100 रुपये किलो शिप्पी. आता इथे डिश बघूया आपण कुठची आहे. तर माझ्या डिशमध्ये बघा काय आहे, या सगळ्या गोष्टी डिशमध्ये आहेत. इथे पण बघा डिश. चला आता खातो आणि तुम्हाला परत व्हिडिओ दुसरी दाखवतो. जेवण वगैरे झालेलं आहे. नुसतं एक बिअर मारली. तर आता बाहेर चाललो आम्ही. बाहेर जाऊन तुम्हाला मस्तपैकी व्ह्यू दाखवतो.
शकतो. मस्तपैकी आहे आणि इथेच कहना प्यारची शूटिंग झालेली आहे याच कुठच्या तरी आयलंडवर. बघू शकता इथं आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. मस्त आहे बघा. My father told me I was timid child. At the school they said I had no style. I was dreaming to be those cool kids, but I come to fucked up my whole teenage life. Now I've been many places, all these years I used to cry overnight, but now I'm not gonna fit. It's the star that show me where I go, just like a new you were. And I'm flying sounds and sounds and smiles. Oh, we're coming home tonight. You never know how to express your feeling, don't you? Oh, we're coming home tonight. My father told me I was born to run. Long way from home, he never doubt peace, son. Don't call me back until your dreams come true. But I pray for you, be always by your side. आता आपल्याला थोडेसे फॉरेनर्स पण भेटलेले आहेत. आता ते लोकल आहेत की लोकल नाहीत आपल्याला माहीत नाही. सो आपण त्यांना विचारूया काय समजते की नाही समजत. यू आर फ्रॉम कोरिया. ओके ओके कोरिया. आपल्याकडे कोरियाची माणसं भेटलेली आहेत इथे. एकदम कोरियाची माणसं भेटलेली आहेत सर्व. व्हॉट इज युअर नेम? सॉरी या सपा आपल्याला भेटलेले आहेत. आणि व्हॉट इज युअर नेम सर? अँड युअर्स? पाक चोंगमिन. ओके पाक चोंगमिन ते आपल्याला भेटलेले आहेत. हे लोक हे कोरियावरून आलेले आहेत. कोरियावरून फिरतात आपल्याकडे. इथे व्हिएतनामसाठी तर फेमसच आहे कोरियामध्ये. बघा कोरियाचे आपल्याला माणसं पण भेटलेले आहेत इथे. आता तुम्हाला एकदम जवळून आयलंड दाखवतो. हे बघा एकदम जवळून आयलंड दाखवतो तुम्हाला एकदम. आपण तिथे इथे चाललोय बहुतेक तरी एरियात चाललोय आयलंड. आणि याच ठिकाणी कहना प्यारचे शूटिंग झालेले आहे. जो गाणं त्यांनी बनवलेला होता कहना प्यार हे, म्हणजे या एरियातच झालेली आहे. पण कुठच्या आयलंडला झालेली आहे माहित नाही. पण याच फोटोज काढतात. हे बघा एकदम विघ्नेश मला वाटते ट्रायपॉडच घेऊन आलेलं आहे. बघा आता एकदम जवळ आलो आम्ही. एकदम फुल व्ह्यू बघा तुम्ही. कसा व्ह्यू बघा. पूर्ण त्या आयलंडच्या आतमध्ये आलेली आहे क्रूज आपली. पाहू शकता एकदम आयलंडच्या आतमध्ये आलेली आहे क्रूज. आता आम्ही बोटीतून क्रूजमधून उतरलोय. आता आम्ही सरप्राईज केव्ज सांगितलेलं आहे
सरप्राईज केव्जमध्ये चाललेलो आहे. तर सरप्राईज केव्ज काय असते कसं असते माहीत नाही, तुम्हाला तिथं जाऊनच दाखवतो सरप्राईज केव्ज. आपली मंडळी येत आहे पाठची, तर आपली मंडळी आलेली आहे पाठून. हे बघा आहे, आम्ही आलोय बघा. आय थिंक सो आपल्याला तेवढेच जायचं आहे. सरप्राईज केव्ज इथं जायचं आहे बहुतेक, खालून एकदम सगळीकडं आयलँड आहे. तर आपण चाललो आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो कुठून जायचं आहे. एकदम वरती चढायचं आहे. चल 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 वरती जायचं आहे. आणि आपल्या बसमधली मॅडम बघा इथेच आहे. मॅडम इथं टूर गाईड्स हियर, टूर गाईड्स आहे. वेलकम टू हॅनॉय. नो हॅलॉंग बे. अरे बापरे भरपूर वर आहे रे, एकदम सॉलिड वर आहे. हाय हॅलो छोडो, हरे कृष्णा बोलो. बघूया कुठपर्यंत चढायचं माहित नाही अजून, पण वरती चढतोय. किती 700 पायऱ्या आहेत. 700 पायऱ्या आहेत. 700 पायऱ्या चढायच्या आहेत. वरती थोडासा आलेलो आहे. इथं जबरदस्त थंड थंड वाटतोय इथून. हे बघा केव्ज बघा किती आतमध्ये पर्यंत आहे, पण वरती आलोय पण एवढा थंड थंड वाटते. सॉलिड. हा सरप्राईज केव्ह आहे त्यांचा. आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला वाटलं फक्त आयलंडच आहे का. आयलंडला जाऊन बोटीत फिरून यायचं आहे. तर इथे आम्हाला सरप्राईज केव्ज बघायला भेटलेलं आहे. बघा तुम्ही कसं केव्ज आहे. उलटे केव्ज, उलटे डोंगर. तर पाणी पण आहे बघू शकता तुम्ही. केव्ज बघा वरून. आपल्याला आता केव्ज मध्ये जायचं आहे. या गल्लीमध्ये, या गुफेमध्ये. केव्ज मध्ये आलो, आता गल्लीमध्ये, गल्लीच्या गुफेमध्ये जाऊ. पोरांनो, ओ पोरांनो, सर्वजणांनी हाय करा. हाय हाय. कम ऑन. बघा कसं आहे. केव्ज मध्ये आलो आम्ही. हा अरे इथून या होला बिलातून इथं झरण्याचा येते सर्व वारा थंड थंड एकदम. बघू शकता एकदम मस्त आहे, भारी आहे. खूप मोठी आहे, खूप मोठी गुफा आहे, खूप मोठा केव्ज आहे. बघा कुठून कुठून आलो आणि कुठून कुठं चाललोय. एकदम खूप मोठं आहे, पाहू शकता. तुम्हाला तर ही मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार केव्जचे. नेक्स्ट टाइम तुम्ही इथं आलाच पाहिजेत असं दाखवणार. बघा इथं वरती ही पूर्ण आतमध्ये आलो आम्ही, डोंगराच्या आतमध्ये. इथं तुम्हाला मी आयलँड दाखवलं ना, त्याच डोंगरामध्ये आलेलो आहे. हे बघा मध्ये मध्ये काय काय आहे बघा. डोक्याच्या वरती काय पडला का खलास माणूस. पण सिरियसली मस्त आहे एकदम. थंडावा एकदम. आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. एकदम गार आहे, भरपूर गार आहे. बघा वरती पायऱ्या चढल्यामुळे पसीना आलाय, पण आतमध्ये खूप थंड आहे. हा पायऱ्या चढलो ना तिथं एकदम घाम आलं. पण आता इथं आतमध्ये आलो तसं एकदम थंड वाटायला लागलं एकदम. आम्ही तिथं होतो वरती, इथे वरती होतो, एवढ्या वरती होतो. आता एवढं खालती आलोय.
आतमध्ये डोंगराच्या. हे बघा आपल्याला माया साने गाईड करत आहे. माया साने गाईड करते आपल्याला. खूप सुंदर सांगते मॅडम माया साने. मॅडमचं नाव आहे माया साने. ओके ओके जीसस. जीजस पण तिने दाखवला. जीजसचा एक हा बघा हा पार्ट बघा. हा हा हे डोले दोन, नाक शॅडो पडल्यानं तो नाक आणि लिप्स आणि या गोष्टी आहेत बघा. अशी दाढी आहे थोडीशी. जीजसचा स्ट्रक्चर थोडासा इथे दिसतो बघा. जीजसचा स्ट्रक्चर दिसतो बघा. तर तिसरे डोंगरात आपण चाललेलो आहोत. पहिला डोंगर झाला, दुसरा डोंगर झाला, आता तिसऱ्या डोंगरात चाललो आतमध्ये. आतमध्ये एवढा भारी केलेला आहे. हे पाहू शकता. ते बघा आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे बघा. हे बघा finger some direction, go exit that side. फिंगर आहे. Go fast, exit that side. सारखं वाटतं बघा फिंगर. Wait, hold on. 1 second. शिवलिंग सारखं वाटतं बघा. Yeah. Okay. पाया पडताना असं. हर हर. इथं टोटॉस सारखा आकार आहे बघा. टोटॉसचा इथं आपली मुलं इंडियन कल्चर लोक आपल्या कासवाला पाया पडतात. बघून घ्या. कासवासारखा आकार आहे बघा. एकदम कासवासारखा. हा तोंड आहे. ही बॉडी स्ट्रक्चर आहे त्याची. इंडियन रुपीज आमच्याकडचे इकडचे आलेले आहेत व्हिएतनामकडं. पाहू शकता तुम्ही इंडियन रुपीज ऑफ व्हिएतनाम. व्हिएतनामला आम्ही इंडियन रुपीज दिलेले आहेत कासवाला. मनोकामना पूर्ण होऊ दे रे बाबा दोघांची. विघ्नेश आणि गणेशची. आणि येऊ दे रे बाबा. एवढा सर्व काय तुम्ही जे बघितलात आज केव्ज मध्ये, तर ते हॅलॉंग बेचा जो पाणी आहे तो इथं येतोय. हॅलॉंग बेचा पाणी एवढा येऊन ते सर्व या घडलेल्या आहेत गोष्टी पाण्यानेच घडलेल्या आहेत सर्व गोष्टी. या पाणी येऊन जाऊन जे दगड खातो, दगड कसा आपला गोटावतो पाणी जास्त लागून, त्या प्रकाराने हे सर्व केव्ज आहेत ती बनलेली आहे. याच्यात नाही काय काम केलेलं, आर्टवर्क केलेलं काहीच नाही. सर्व नॅचरल आहे. नॅचरल गोष्टी आहेत तिथं सर्व. हे हॅलॉंग बेचं पाणी येऊन खालून वर खाली जाऊन हे सर्व नॅचरल गोष्टी घडलेल्या आहेत. तर आता हे टुरिस्ट पॉईंट झालेलं आहे. बघायचं मासे